हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किचन अँड मच मोर. थंडीमध्ये बाजारात कोवळी लुसलुशीत अशी ताजी मेथी विकत मिळते. याच ताज्या मेथीपासून जरासुद्धा मैद्याचा वापर न करता अगदी महिनाभर टिकणारे हे मेथीचे क्रॅकर्स आपण बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला असं एखादं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1 कप इतका हलका साधा देऊन भरून घेतलेलं गव्हाचं पीठ याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून इतका बारीक रवा घालून घ्यायचा आहे. इथे बारीक रव्याचाच वापर करायचा. बारीक रवा नसेल तर या ठिकाणी तुम्ही जाडा रवा मिक्सरमध्ये फिरवून तो बारीक करू शकता. आता याच्यामध्ये 1 टेबलस्पून इतकं बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. लागणारं सगळं मीठ आत्ताच घालून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून इतकं साजूक तूप घालून घ्यायचं आहे. 1 चमचा इतकी बारीक जाडसर अशी जिऱ्याची भरड याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. इथे भाजलेल्या जिऱ्याची पूड तयार केलेली आहे. आता त्याच्यामध्ये 1 चमचा काळी मिरी पूड घालून घ्यायची आहे. 1 चमचा ओवा घेतलेला आहे, तो हलकासा हातावर चुरून त्याच्यामध्ये घालून घ्यायचा. क्रॅकर्सला छान खमंगपणा यावा यासाठी 1 चमचा इतके पांढरे तीळ याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. मेथीचा कडसरपणा कमी व्हावा यासाठी याच्यामध्ये 1 चमचा इतकी पिठी साखर घालून घ्यायची आहे. याच्यामध्ये घातलेलं साजूक तूप पिठामधील प्रत्येक कणाला छान असं चोळून घ्यायचं आहे. अगदी या पिठाचा चांगला असा मुटका वळला पाहिजे या पद्धतीनं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. छान एकजीव झाल्यानंतर आपले हे क्रॅकर्स चांगले असे कुरकुरीत होतात. यासाठी अगदी व्यवस्थित आपल्याला हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही तर पाहताय या पिठाचा व्यवस्थित मुटका तयार होतोय, म्हणजे आपले हे पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे. आपण 1 कप इतकं पीठ घेतलेलं होतं, म्हणून बरोबर 1 कप इतकी मेथीची पानं मी स्वच्छ धुवून निथळून घेतलेली आहेत. आता ही मेथीची पानं छान बारीक असे चिरून घ्यायची आहेत आणि या मिश्रणामध्ये आपण घालून घ्यायची आहेत. इथे बरोबर 1 कप इतकी बारीक चिरलेली मेथी या पिठामध्ये घालून घ्यायची आहे आणि ही मेथी आता या पिठासोबत परत व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे. मेथीमध्ये ओलसरपणा असतो, त्याच्यामुळे पिठासोबत एकत्र करताना सुरुवातीला याच्यामध्ये पाणी न घालताच हाताने ही छान अशी चुरून घ्यायची आहे. या पिठासोबत ही मेथी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण आता हे मिश्रण छान असं मळून घेणार आहोत. यातील मेथीला नंतर सुद्धा पाणी सुटतं, त्याच्यामुळे अगदी घट्टसर आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचं आहे. पुरी बनवताना जसं आपण पीठ भिजवतो ना, अगदी तसंच हे पीठ आपल्याला छान घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडं पाणी घालून हा घट्टसर असा हा गोळा आपण तयार करून घेतलेला आहे. आता या पिठामधील रवा फुलेपर्यंत आपल्याला हे पीठ साधारण 10 ते 15 मिनिटं असं झाकून ठेवून द्यायचं आहे, म्हणजे यातील रवा फुलला जाईल आणि हे मेथीचे क्रॅकर्स छान खुसखुशीत असे तयार होतील. कमीत कमी 10 मिनिटं तरी हे पीठ आपल्याला असं झाकून ठेवून द्यायचं आहे. यातील मेथी देखील नंतर पाणी सोडते, म्हणून हे पीठ आपण घट्ट असं भिजवून घेतलेलं आहे. साधारण 10 मिनिटं झालेले आहेत. यातील रवा देखील छान फुललेला आहे. इथे हे पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे. परत एकदा हे पीठ पोळपाटावर घेऊन चांगलं असं मळून घ्यायचं आहे. आता या भिजलेल्या पिठाच्या आपण गोल अशा लाट्या तयार करून घेणार आहोत. चपाती बनवताना आपण जेवढ्या आकाराच्या लाट्या तयार करतो, तेवढ्याच आकाराच्या इथे आपण ह्या लाट्या तयार करून घेणार आहोत. या तयार झालेल्या पिठापासून 5 ते 6 लाट्या तयार होतील. या तयार झालेल्या लाट्यांना हातावर घेऊन त्याला व्यवस्थित असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. इथे बरोबर 6 लाट्या तयार झालेल्या आहेत. या तयार झालेल्या लाट्या एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आणि सुती कापडाने झाकून ठेवायच्या, म्हणजे या लाट्या कोरड्या पडायला नको. आता यातील 1 लाटी मी तुम्हाला लाटून दाखवते आणि उरलेल्या सर्व लाट्या मी सुती कापडाखाली बाजूला ठेवून देणार आहे. घट्ट असं आपण हे पीठ भिजवलं होतं, त्याच्यामुळे हे पीठ अजिबात चिटकत नाही. परंतु जर तुम्ही ही लाटी लाटत असताना हे पीठ पोळपाटाला चिटकत असेल, तर एखादं बोट तेलाचं लावलं किंवा थोडंसं जर गव्हाचं पीठ याच्यावरती भुरभुरलं तरीही चालेल. छान पातळ अशी ही लाटी आपल्याला लाटून घ्यायची आहे. या लाटीच्या तुम्हाला छोट्या छोट्या पुऱ्या तयार करायच्या असतील तर छोट्या वाटीच्या साहाय्याने तुम्ही छोट्या पुऱ्या देखील बनवू शकता. पण खरं तर पुऱ्या तयार करायला फार जास्त वेळ लागतो, म्हणून आपण हे क्रॅकर्सच बनवून घेणार आहोत. इथे ही लाटी व्यवस्थित पातळ अशी लाटून तयार झालेली आहे आणि ही लाटी पोळपाटाला अजिबात चिकटलेली नाही. आता या लाटलेल्या पोळीला आपण काटा चमच्याच्या साहाय्याने असे टोचे मारून घेणार आहोत, म्हणजे तेलात तळताना हे फुगणार नाही. आता कातण घेऊन त्याच्या साहाय्याने आपण याचे क्रॅकर्स कट करून घेणार आहोत. कातणीच्या साहाय्याने हे कट केल्यामुळं काय होतं, याच्या बाजूच्या कडा देखील वाया जात नाही आणि पटकन हे आपले क्रॅकर्स तयार देखील होतात. जास्तीचा वेळ देखील लागत नाही. हे क्रॅकर्स कापताना कातणीने कापा किंवा सुरीने कापलं तरीही चालेल.
हे क्रॅकर्स कट करताना याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. चांगलं पीठ घट्ट भिजवल्यामुळे हे मेथीचे क्रॅकर्स महिनाभर तरी खुसखुशीत राहतात. हे चांगले पातळ असे आपण हे कापून घेतलेले आहेत. आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे. हे कट केलेले क्रॅकर्स एका ताटामध्ये मी बटर पेपर घालून घेतलेला आहे आणि त्याच्यावर काढून घेणार आहे, जेणेकरून हे क्रॅकर्स ताटाला चिटकायला नको. सेम त्याच पद्धतीने मी दुसरी लाटी देखील लाटून घेणार आहे आणि तशाच पद्धतीने कातणीच्या साहाय्याने हे क्रॅकर्स कट करून घेणार आहेत. इथे मी साधारण 2 लाट्यांचे क्रॅकर्स कट करून घेतलेले आहेत आणि तळायला घेणार आहे. इथे कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेले आहे आणि गरम झालेल्या तेलामध्ये मध्यम गॅसवर आपल्याला हे क्रॅकर्स छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला डीप फ्राय केलेले पदार्थ खायचे नसतील तर हे क्रॅकर्स तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये 10 मिनिटं बेक देखील करून घेऊ शकता. तेलात टाकल्यानंतर ह्याचे बुडबुडे बंद होईपर्यंत छान मध्यम गॅसवर आपल्याला हे क्रॅकर्स तळून घ्यायचे आहे. झाऱ्याच्या साहाय्याने चांगलं उलटपालट करून हे क्रॅकर्स आपल्याला मध्यम ते मंद गॅसवर छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. मध्यम ते मंद गॅसवर आणि ह्याचे बुडबुडे अगदी कमी होईपर्यंत हे क्रॅकर्स तळल्यामुळं काय होतं, हे क्रॅकर्स अगदी महिनाभर चांगले खुसखुशीत असे राहतात. हे क्रॅकर्स तळल्यानंतर या झाऱ्यामध्ये चांगले नितळून आणि झटकून आपल्याला हे क्रॅकर्स तेलामधून काढून घ्यायचे आहेत. सुरुवातीला 2च लाट्यांचे क्रॅकर्स मी लाटून घेतलेले आहेत. छान असे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे क्रॅकर्स तेलामध्ये मंद गॅसवर तळून घ्यायचे आहेत. छान खरपूस होईपर्यंत तळल्यामुळं काय होतं, हे क्रॅकर्स अगदी हवाबंद डब्यामध्ये आरामात महिनाभर टिकतात. अशाच पद्धतीनं मी दुसरी बॅच देखील तळून घेणार आहे. सेम त्याच पद्धतीनं मंद गॅसवर आपल्याला हे क्रॅकर्स तळून घ्यायचे आहेत. हे क्रॅकर्स बनवायला फार वेळ देखील लागत नाही. अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये हे क्रॅकर्स बनवून तयार होतात. लहान मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी किंवा मुलं संध्याकाळच्या वेळी काहीतरी खायला मागतात, अशा वेळी त्यांना देण्यासाठी हा उपयुक्त असा पर्याय आहे. अशाच पद्धतीने मी सगळे क्रॅकर्स तेलामध्ये तळून घेतलेले आहेत. संध्याकाळच्या चहासोबत किंवा जर प्रवासाला कुठे चाललो असेल तरी सोबत हे क्रॅकर्स तुम्ही घेऊन जाऊ शकता. झटपट तयार होणारी आणि खुसखुशीत अशी तयार झालेली मेथी क्रॅकर्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही बनवले तर तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या किचन अँड मच मोर या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू अशाच नवनवीन पारंपरिक, स्वादिष्ट आणि प्रमाणबद्ध अशा रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.